हाय गाईज, माझं नाव हर्षल कळसकर आहे. मी बेसिकली नांदेडमधून आलेलं आहे. 2020मध्ये माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं होतं. तर लॉकडाऊन असल्यामुळं मला कुठं क्लास करता आले नाही. तरी मी भरपूर क्लासेस केले, ऑनलाईन केलं. हैदराबाद, बेंगलोर, मुंबई, पुणे जेवढे क्लासेस होते तेवढे क्लासेस सगळे करून टाकले. पण कुठंतरी मला असं कळत नव्हतं की क्लासमधून मी शिकतो तरी पण मला असं आउटपुट भेटत नव्हतं. आणि माझं तेवढं कॉन्फिडन्स पण लो असल्यामुळं मला पण कोडिंगमध्ये म्हणा किंवा जे काही क्लास केले होते मी, तर त्याच्यामध्ये काही मला आउटपुट भेटत नव्हतं. पण लकीली खूप इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला ॲज अ टेस्ट इंजिनियर म्हणून पुण्यामध्ये जॉब लागलं. तर स्टार्टिंगला खूप कमी पेमेंट असतं आणि पुण्यामध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी खूप पैसे लागतात, ॲटलिस्ट एका महिन्यासाठी तरी. तर पुण्यामध्ये माझा फर्स्ट जॉबला मला 12,000 रुपये होतं मंथली, जे की खूप कमी होतं. स्टार्टिंगला चांगलं वाटलं, 12,000 भेटायला लागले, स्वतः कमवतो आहे. पण 1-2 महिन्यानंतर कळालं की बाबा 12,000 इज नॉट इनफ टू सर्वाइव्ह इन पुणे. प्रत्येक वेळेस असं फील होतं की माझे मित्र पण भरपूर पॅकेजचे होते. मला असं कुठंतरी लो फील होत होतं की बाबा आपण पोटेन्शियल तर आहे पण कुठंतरी आपलं कॉन्फिडन्स लो होतं. मग एकदा असाच मित्र भेटला बोलताना की बाबा असं मी क्लास केलेला आहे. मी म्हटलं क्लासचं नाव काय? तर मित्र म्हणला AVD क्लास म्हणून आहे संभाजीनगरमध्ये. तर त्याने मित्रांनी मग आतिश सरांचा नंबर दिला. आतिश सरांना बोललो. आतिश सरला जेव्हा बोललो तेव्हाच मला असं कॉन्फिडन्स आलं की बाबा की आपण कुठंतरी काहीतरी आपल्याला बरोबर प्लॅटफॉर्म भेटू शकतं, तर आपण जाऊ शकतो तिथं. ज्या दिवशी मला कळालं की बाबा आता ह्या जॉब करण्यात काही अर्थ नाही, तर मी लगेच 1 महिन्याचं नोटीस पिरियड देऊन जॉब रिझाईन केलं आणि घरी न सांगता डायरेक्ट पुण्यावरून संभाजीनगरमध्ये आलं. आणि क्लासबद्दल जर सांगायचं झालं तर इथलं जे टीचिंग स्टाफ आहे ते एकदम ब्रिलियंट आहे. कारण मी जवळपास 7 ते 8 क्लासेस केलेले आहेत फ्रॉम लॉकडाऊन आफ्टर ग्रॅज्युएशन. पण कुठं पण असं एकसुद्धा मला असं वाटलं नाही की ट्रेनिंग एवढ्या हाय लेवलची असेल. जेव्हा कळालं की बाबा टीचिंग स्टाफ चांगला आणतात वगैरे, तर मग मी जॉईन केलं वगैरे. सरचे सेशन वगैरे होत होते. मराठीमध्ये एक म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. पण इथं जेव्हा मी क्लास जॉईन केलं तर एव्हरी सिंगल डे मी पूर्ण प्लस माइंडमध्ये होतो की बाबा अशा प्रकारची मुलं करू शकतात तर आपण का नाही करू शकत. आणि जेव्हा जेव्हा आतिश सरांचे लेक्चर व्हायचे तेव्हा माझा कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलला जायचा. मी सपोज 2 तास स्टडी करायचं होतं तर मग ते 4 तासामध्ये व्हायचं. कुठंतरी आत्ता सेल्फ सॅटिस्फिकेशन आहे किंवा आपण फ्युचरमध्ये काहीतरी करू शकतो. आणि जे सांगितलेलं आहे ते आतिश सरांमुळे मला ते काहीच वाटत नाही. आणि